नमस्कार मंडळी. नमस्कार. नवीन व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. अंदाज आला असेल काय चाललंय ते. तिकडे गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूची फुलं, झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या, शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्या. मित्रांनो, आम्हाला आलेली ऑर्डर, त्यासाठी हा आमचा सगळा कार्यक्रम चालू आहे. आणि आज नाईट ड्युटी आहे. आज नाईट ड्युटी आहे, पण हा कार्यक्रम तुम्हाला पूर्ण बघायसाठी आमचा ब्लॉग पूर्ण बघायला लागेल. पूर्ण ब्लॉग पहा. ही ऑर्डर आमची कसली आहे, कशा पद्धतीने डेकोरेशन करणार आहे, फ्लॉवर डेकोरेशन. आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करायला काय कमी आहे काय नाही. व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी आकर्षक रांगोळी तुम्हाला फ्लॉवर डेकोरेशन भेटणार आहे पाहायला या व्हिडिओ मध्ये. नक्की पहा. पुढील आता ठिकाणावर गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कुठं आज नक्की ऑर्डर कुठे आहे आम्हाला. चला तर झाली तयारी. आता निघालो आम्ही सामान घेऊन आमच्या मुक्कामावर. उरला ब्लॉक लाईव्ह तिकडं टाका गाडीत, गाडी टाका, मटेरियल गाडी टाका. झालं पॅकिंग. झालं का ठेवून? झालं. ओके ओके, व्यवस्थित ठेवा. खडू एका नको. झालं. आता गाडी लोड. चला. तर मित्रांनो ना, आज प्रिया वहिनी यांना ना सौरंग बँकेट हॉल इथे ना ऑर्डर आली होती. मग काय बाबूला मदत करण्यासाठी आणि प्रिया वहिनींना मदत करण्यासाठी अख्खी फलटणच कामाला लागली. सगळ्यांना फोन केला आणि डायरेक्ट सौरंग हॉलला बोलून घेतलं. आणि देवा, हा काय हॉल नाही बाबा, हॉल दिसत नाही, नुसता भव्य असा राजवाडा दिसतोय. नुसती एंट्री गेली ना, अगदी डोळे असे वेस भरून जातात बघा. मी तर नुसता पाहतच राहिलो बाबा, काय खतरनाक हॉल आहे. चलो. आणि आम्ही एंट्री केली. आमचा कॅमेरामॅन आम्हाला सोडून ते हॉलचेच फोटो काढत राहिला, शूटिंग काढत राहिला. पण काही म्हणा, हॉल एकदम नादखोळा आहे, नादखोळा. अगदी जबरदस्त हॉल. डेकोरेशनच्या बाबतीत अगदी नाद नाही करायचा आहे हॉलचा. तर आम्ही आलेलो आहे सौरंग बँक्वेट हॉल. आणि तुम्हाला एक समोर दिसत आहे काय, सप्तपदीचा. हा एक सप्तपदीचा रॅम्प आहे. आणि 5x20चा 5x20चा रॅम्प आहे. आणि इथे आम्हाला ह्या रॅम्प वर काय करायचंय, सप्तपदीची रांगोळी फुलामध्ये फ्लावर डेकोरेशन रांगोळी घालायची आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही काम चालू करणार आहे. नक्की काम चालू होताना पण दाखवणार आहे आणि पूर्ण झाल्यानंतर पण तुम्हाला आम्ही रांगोळी दाखवूया. आणि हा पा मंडळी, हा आहे सप्तपदीचा महाल. बाबा काय ते डेकोरेशन. आणि याच्या समोर आम्हाला काढायची होती रांगोळी. इकडे बा कॅमेरामॅन नुसता इकडे तिकडे फिरत होता घेऊन. हे गेला स्टेजकडे. स्टेजचं अवाढव्य स्टेज, माणसं उभी राहिली काय अगदी मुंगी सारखी दिसत बघ. एवढं मोठं स्टेज आणि ते डेकोरेशन बद्दल नादखोळा सगळं कसं अगदी नादखोळा दिसतंय बघा. इथं वाईट नाही ना त्याच्यामध्ये, याड नाही ना, कडेला मॅच आहे ना, राऊंड घ्यायचा. व्हाईट राऊंड आहे, व्हाईट राऊंड आहे. सेंटर घ्यायचा. आणि हा आहे हळदीचा सेट. अगदी नादखोळा. डेकोरेशनच्या बाबतीत ना अगदी जबरदस्त आहे, जबरदस्त. काय नादच नाही करायचा बाबा. आणि या कार्यालयाचे जर तुम्ही फॅन पाहिले ना, 2च फॅन आहेत बघा मंडळी, 2च. पण अगदी ना हवा कार्यालयाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचते. जणू काही हेलिकॉप्टरचे 2 फॅन काढून आले त्यांनी इथं. कॅमेरामॅन शूटिंग मध्ये व्यस्त होता, परंतु आम्ही इकडे आमच्या कामाला सुरुवात केली होती. ह्या बाजूने मार, थोडं नॉर्मल जागा ठेवू. वाईट तिकडनं पण चालतंय ना, इकडनं. बरं बाबू आज समीर म्हणला अजिबात नाही जमणार, मला कॅमेरा नाही दिला, मी बघणार नाही. आणि आज स्वराज पण दाखवूच नको म्हणतो, अजिबात तोंड नको दाखव माझं म्हणतो कॅमेऱ्यामध्ये. अजिबात नाही, मला शूटिंग काढून नाही दिली. तो म्हणतो जातो रांगोळी काढून देत नाही, काही करून देत नाही, दर्शी व्यायामच करीतो. आणि कॅमेरा मला गुड्याला दाखवतो चांगला. आता तोपर्यंत इकडे आम्ही मापे फिक्स करून ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. एकदा ड्रॉइंग काढून घेतलं का मग रांगोळी काढायला काहीच अवघड जात नाही बघा. बस बसलाय नको. आमचं ड्रॉइंग पूर्ण होतपर्यंत इकडे तर आमची सगळी मित्र फलटण येऊन जमा झाली होती. बोला म्हणले काय काम आहे, एका झटक्यात काम उरकून टाकू.
आणि एकदा खडूने सगळं आखून वगैरे घेतल्यानंतर मग रांगोळी काढायला सुरुवात केली. प्रिया वहिनी रांगोळी काढत होती, नावं टाकत होती आणि आम्ही फुले टाकायला सुरुवात केली. इकडे स्वराज अजूनही रुसला होता. म्हणला मला मोबाईल नाही दिला शूटिंग काढायला. अजिबात नाही, मी अजिबात काही करणार. आणि अगदी हसी मजा करत हसत खेळत रांगोळी पूर्ण करायचं काम चालू होतं. पण फुलांची रांगोळी काढताना एक लक्षात आलं, अजिबात थोडंही मिक्स होतं कामानं. एक पाकळी इकडची तिकडे गेली का लगेच ती दिसत होती. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक काम करायला लागत होतं.
आणि फायनली आमची ही फुलांची रांगोळी पूर्ण झाली. आणि रांगोळी कशी आटली नक्की सांगा बरं का. कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, तेवढं सबस्क्राईब केलेलं असेल तेवढं करून घ्या की. तीन 22 3:22 झालेत आणि फायनली सप्तपदीची रांगोळी कंप्लीट झाली. साधारणतः 5.5 ते 6 तास म्हणजे 9 का 9:15 आपण स्टार्ट केलं होतं. लय कष्ट आहे बाबा याला. कष्ट तर आहेच. नक्कीच दिसतं तेवढं सोपं नाही होय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर संपर्क करा आमच्या चॅनलला. आमच्या चॅनलशी संपर्क करा. तशी ही व्यक्ती ओळखीची असलंच तुमच्या. चालतंय, पुन्हा चला. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.